कोपर्डी बलात्कारातल्या प्रकरणातल्या आरोपींना फाशी द्यावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी राज्यभर आज चक्काजाम आंदोलन झालं. पण औरंगाबाद आणि सिंधुदुर्गामध्ये या चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण लागलं. औरंगाबादच्या हर्सूलमध्ये चक्काजाम आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. मोर्चेकऱ्यांना पांगवण्यासाठी व पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यामध्ये 3 आंदोलक जखमी झाले. तर कोकणातल्या सिंधुदुर्गामध्ये आयोजित चक्काजाम आंदोलनातही हिंसक वळण लागलं. काही भागात रस्त्यावर टायर घालून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. तर मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडं तोडून वाहतूक रोखण्यात आली. सिंधुदुर्गात एकूण 25 ठिकाणी चक्काजाम करण्यात आला. दरम्यान या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. तर मुंबईसह राज्यभरातही मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुंबईमध्ये मानखुर्दमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे नवी मुंबईतून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर थोडा परिणाम झाला. मात्र त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. नाशिकमध्ये सिन्नर फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे मुंबई आग्रा महामार्गावर वाहनांची कोंडी झाली होती. तिकडे कोल्हापुरात सुद्धा पुणे बेंगलोर महामार्गावर रास्ता रोको करायचा प्रयत्न झाला. त्यामुळे अर्धा तास इथे वाहतूक कोंडी झाली होती. कोल्हापूर जिल्ह्यात 30हून अधिक ठिकाणी शांततेत आंदोलन करण्यात आलं. नागपुरात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गणेश पेठ बस स्थानक चौकावर आंदोलन केलं. त्यावेळेस पोलिसांनी सुमारे 25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. मराठा समाजाच्या वतीनं संपूर्ण राज्यभरात मूक मोर्चे काढण्यात आले. मात्र सरकारनं त्याची दखल घेतली नसल्यानं चक्काजाम केल्याचा दावा आयोजकांनी केला. आज राज्यभरात झालेल्या आंदोलनाच्या म्हणजे सहभागी झाले होते कार्यकर्ते त्यांच्या प्रतिक्रिया ऐकूयात. चक्काजाम आंदोलन हे आमचं प्रतिकात्मक एक आंदोलन आहे. जितका वेळ सरकार आम्हाला त्याच्यासाठी देणार आहे तेवढाच वेळ आम्ही करणार आहोत. आम्ही एक निवेदन करतो सरकारशी या प्रशासनाशी की आम्हाला शांतपणे हे आमचे जे निदर्शन आहे ते थोडे करून देण्यात यावेत आणि जेवढ्या लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य होतील हे सरकारने बघायचं आहे. जरी आम्हाला पोलिसांनी जरी पटकन उठवलं असेल कारण आम्हाला या ठिकाणी कुठेही गालबोट लागणार नाहीये. मराठा क्रांती मोर्चाचं ठाण्यामध्ये कुठेही गालबोट लागणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे. याचा अर्थ मराठा शंड नाहीये. कारण येणाऱ्या मुंबईमध्ये हा करोडोचा मोर्चा असेल आणि त्याच्या जर नसेल तर मग त्याच्यानंतर मराठा काय असतो तो आम्ही या ठिकाणी खळखट्या करून पण दाखवू शकतो. परंतु आम्ही सरकारी आणि सरकारला फक्त एक विनंती करतोय की आमचा आता मराठ्याचा कुठे अंत पाहू नका. म्हणून या ठिकाणी आम्ही पोलिसांना आणि सरकारला सहकार्य केलेलं आहे. इतकंच आता या ठिकाणी